नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मीर कासिमबद्दल माहिती बघणार आहोत। आपल्याला माहीत आहे की अगोदर प्लाशीची लढाई झाली आणि प्लाशीच्या लढाईनंतर सिराजुद्दौलाचाच सेनापती मीर जाफर पदावर बसला। ज्यावेळी मीर जाफर पदावर बसला तर मीर जाफरला असं वाटते की ईस्ट इंडिया कंपनीला ज्या ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या त्या गोष्टी आपण दिल्या, आता आपण स्वतंत्र राज्य करायला मोकळे आहोत। आणि ईस्ट इंडिया कंपनीला वाटते का मीर जाफरला आम्ही गादीवर बसवलं, त्याच्यामुळे मीर जाफरनं आम्ही म्हणतो तसं वागावं। दोघाही जणांमध्ये संघर्ष झाला आणि मीर जाफरने काय घेतला होता की डचांकडून मदत घेतली होती आणि डच आणि इंग्रज यांच्यामध्ये बेदराची लढाई झाली आणि बेदराची लढाई झाल्यावर डच हारले आणि डच हारले। आता त्याच्यानंतर इंग्रजांना मीर जाफरला पदावरून काढण्यासाठी कारण पाहिजे होतं, प्रतिस्पर्धी पाहिजे होता आणि हा प्रतिस्पर्धी होता त्याचाच जावई। आता त्याचाच जावई जो आहे तो आहे मीर कासिम आणि मीर कासिम यांनी इंग्रजासोबत काय केला, का एक तह केला होता। हा तह आपल्याला माहीत आहे की केव्हा झाला तर 1760 मध्ये झाला होता, सप्टेंबर 1760 मध्ये झाला। आणि या सप्टेंबर 1760 मध्ये जो तह झाला त्यानुसार मीर कासिम आता काय बनला, बंगालचा नवाब बनला। तर आपल्याला आता पाहायचा आहे बंगालची म्हणजे बंगालचा जो नवीन नवाब आहे तो आहे आपला मीर कासिम, त्याची माहिती बघा। हा जो काही मीर कासिम आहे याचा काळ जो आहे तो आहे 1760 ते 1763। हा किती वर्ष नवाब राहिला तर हा राहिला 3 वर्ष नवाब राहिला। याचं महत्त्व आपल्याला सांगता येईल की हा गणित आणि ज्योतिषशास्त्राचा विद्वान होता, लक्षात आलं। आणि याने मीर कासिमने नवाब बनण्यासाठी जो तह केला त्या तहानुसार ईस्ट इंडिया कंपनीला काहीतरी ऑफर दिल्या, म्हणजे जो यांच्यामध्ये डील झाली। हा ईस्ट इंडिया कंपनीजवळ गेला, मीर कासिम ईस्ट इंडिया कंपनीजवळ गेला आणि ईस्ट इंडिया कंपनीला म्हटलं की तुम्ही मीर जाफरला पदावरून काढा, मला नवाब बनवा। तर मग ईस्ट इंडिया कंपनी विचारण ठीक आहे का, मीर जाफरला पदावरून काढतो नवाबाच्या आणि तुला आम्ही नवाब पद देतो, पण ईस्ट इंडिया कंपनीचा काय फायदा। मग ईस्ट इंडिया कंपनीसोबत मीर जाफरनं एक तह केला। तो तह जो होता त्याच्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा फायदा होता आणि तो फायदा होता म्हणूनच मीर जाफरला पदावरून काढलं आणि मीर कासिमला पदावर बसवलं। मग आता हा तह, हे जे काही तह म्हणजे हे जे काही डील झाली होती ती डील कशा पद्धतीची होती ते आपल्याला माहीत आहे। आपल्याला माहीत आहे की हे जे डील झाली होती ते केव्हा झाली, म्हणजे मीर कासिम आणि ईस्ट इंडिया कंपनीमध्ये जे डील झाली ते केव्हा झाली, तर ते डील झाली होती सप्टेंबर 1760 मध्ये। आणि सप्टेंबर 1760 मध्ये जे काही डील झाली त्याच्यानुसार असं ठरलं होतं की हा जो काही आपला मीर कासिम आहे त्याने सांगितलं का मी इंग्रजांच्या आर्थिक अडचणी दूर करीन, याचं आश्वासन दिलं। काय सांगितलं मीर कासिमनं का ईस्ट इंडिया कंपनीच्या ज्या आर्थिक अडचणी आहेत त्या आम्ही दूर करतो। नंबर 2, मग आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी मग काय केलं यांनी, तर यांनी सांगितलं का बघा बुरद्वान, मिदनापूर आणि चितगाव हे 3 जिल्हे ईस्ट इंडिया कंपनीला देऊ केले की तुम्हाला आर्थिक अडचणी आहे ना, मी त्या दूर करतो, मला नवाब बनवा। मग कसा दूर करतो तर बघा, हे 3 जिल्हे आहे, बुरद्वान आहे, मिदनापूर आहे आणि चितगाव आहे। हे 3 जिल्हे तुम्ही घ्या, या 3 जिल्ह्यातून तुम्ही टॅक्स कलेक्ट करा, टॅक्स गोळा करा। त्याच्यानंतर वरतून 29 लाख रुपये पण देतो, वरतून 29 लाख रुपये पण दिले। एवढंच नाही तर सिल्लोडच्या चुना व्यापारात कंपनीला अर्धी भागीदारी पण देऊन दिली, लक्षात आलं। आणि त्याच्यानंतर म्हणजे दक्षिणेमध्ये 3रं कर्नाटक युद्ध सुरू आहे, त्या 3ऱ्या कर्नाटक युद्धाच्या मोहिमेसाठी ईस्ट इंडिया कंपनीला यांनी 5 लाख रुपये देऊ केले। आणि वरतून एक गोष्ट सांगितली का ईस्ट इंडिया कंपनीचे जे शत्रू असेल
आणि जे मित्र असेल ते माझे शत्रू असेल आणि माझे मित्र असेल. अशा पद्धतीनं ईस्ट इंडिया कंपनीच्या फेवरमध्ये जसा ईस्ट इंडिया कंपनीला माणूस पाहिजे होता तसा माणूस जो भेटला तो माणूस म्हणजे कोण आहे? आपला मीर कासिम. तर मग आता याने आपल्याला समजलं काय झालं की यानं सगळ्यात पहिले ईस्ट इंडिया कंपनीच्या आर्थिक अडचणी दूर करण्याचं आश्वासन दिलं. ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी याने बुरद्वान, मिदनापूर आणि चितगाव हे 3 जिल्ह्यातून टॅक्स वसूल करण्याचा अधिकार देऊन दिला. एवढंच नाही तर वरतून 29 लाख रुपये पण दिले. त्याच्यानंतर मग काय झालं तर सिल्लोडच्या चुना व्यापारामध्ये ईस्ट इंडिया कंपनीला अर्धी भागीदारी पण दिली. त्याच्यानंतर मग काय झालं का इंग्रजांना जे दक्षिण मोहीम आहे कर्नाटक युद्धासाठी, त्या कर्नाटक युद्धाच्या दक्षिण मोहिमेसाठी 5 लाख रुपये पण दिले आणि हे आश्वासन दिलं की इंग्रजांचे शत्रू ते माझे शत्रू असतील आणि इंग्रजांचे मित्र ते माझे मित्र असतील आणि हे सगळं इंग्रजांच्या फेवरमध्ये आहे. म्हणून आता इंग्रजांना काय करायचं आहे की मीर कासिमला नवाब बनवायचा आहे आणि मीर जाफरला नवाब पदावरून काढायचं आहे. मग मीर कासिमला नवाब बनवायचा आहे आणि मीर जाफरला पदावरून काढायचं आहे. तर त्याच्यासाठी आता काहीतरी कारण पाहिजे. म्हणून त्यावेळेसचा बंगालचा गव्हर्नर जो होता ज्याचं नाव होतं हॉलवेल, या हॉलवेलने एक काम केलं का मीर जाफरवर आरोप लावला की तू आणि राजपुत्र अली गौहर हे दोघं जण मिळून तुम्ही आमच्या विरुद्ध म्हणजे डचांसोबत मिळून आमच्या विरुद्ध कट कारस्थान करत आहे. बघा कारण बघा काय आहे. काय म्हणते हा हॉलवेल की मीर जाफरला तू डचांसोबत मिळून आणि मुघल राजपुत्र अली गौहर सोबत याच्यासोबत मिळून डच आणि अली गौहर सोबत मिळून तू आमच्यासोबत काय करून राहिला? आमच्या विरुद्ध कट कारस्थान करत आहे असा आरोप लावला आणि तह होऊन गेला होता. कोणासोबत झाला होता? मीर कासिम सोबत. मीर कासिमनं आश्वासन दिले होते. तर हे जे मीर कासिमनं आश्वासन दिलं होतं, हा जो काही तह झाला होता याची अंमलबजावणी करण्यासाठी 2 व्यक्ती मुर्शिदाबादला गेले. ते 2 व्यक्ती म्हणजे कोण आहे? एक आहे वेन्सिटार आणि एक आहे कर्नल क्लार्क. कशासाठी? तर हा जो तह झाला होता सप्टेंबरमध्ये, तर या तहाची अंमलबजावणी करण्यासाठी सप्टेंबर 1760 हा जो तह झाला होता मीर कासिमसोबत, त्या तहानुसार मीर जाफरला पदावरून काढण्यासाठी त्याची अंमलबजावणीसाठी वेन्सिटार आणि कर्नल क्लार्क हे कुठे गेले? मुर्शिदाबादला गेले. कोणाला पदावरून काढण्यासाठी? तर मीर जाफरला पदावर काढण्यासाठी. आता मीर जाफरला पदावरून काढायचा आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी वेन्सिटार आणि कर्नल क्लार्क हे कुठे गेले? मुर्शिदाबादला गेले. जेव्हा कर्नल क्लार्क आणि वेन्सिटार्ट हे मुर्शिदाबादला आले तर मीर जाफरनं काहीच केलं नाही. त्यानं कुठल्याही प्रकारचं युद्ध न करता सरळ आपल्या नवाब पदाचा त्याग केला. त्यानं सरळच आपलं नवाब पद सोडून दिला. यांनी कुठल्या प्रकारचं युद्ध न करता काम झालं म्हणून एक काम केलं की याने त्याला सांगितलं का बघ तुला 15,000 आम्ही वार्षिक पेन्शन देऊ आणि तुला कलकत्त्यात राहण्याचा अधिकार दिला. इथपर्यंत तुम्हाला समजलं कशा पद्धतीनं झाला? तर सगळ्यात पहिले सप्टेंबर 1760 मीर कासिम आणि ईस्ट इंडिया कंपनीमध्ये काय झाला? तह झाला. त्या तहानुसार असं ठरलं की मीर जाफरला पदावरून काढायचं, मीर कासिमला पदावर बसवायचं. मीर जाफरला पदावरून काढण्यासाठी कोणी हॉलवेलने त्याच्यावर आरोप लावला की तू डचांसोबत मिळून आणि राजपुत्र अली गौहर सोबत मिळून आमच्या विरुद्ध कटकारस्थान करत आहे. हा जो 1760 जो काही तह झाला होता त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कोण आले होते? तर कर्नल क्लार्क आणि वेन्सिटार्ट हे मुर्शिदाबादला गेले मीर जाफरला पदावरून काढण्यासाठी. मीर जाफरनं कुठल्याच प्रकारचं युद्ध केलं नाही आणि सरळ आपल्या पदाचा त्याग केला. त्याच्या बदल्यात त्याला 15,000 रुपये वार्षिक पेन्शन पण मिळाली आणि त्याला कलकत्त्यात राहण्याचा अधिकार पण मिळाला आणि अशा प्रकारे त्याचा जावई जो मीर कासिम आहे तो बनला नवाब. तर आता नवीन जो नवाब बनला तो कोण बनला? आता मीर कासिम. आणि हे जे काही घटना आहे का एका नवाबाला पदावरून काढून दुसऱ्या नवाबाला पदावर बसवणं याला बंगालमधली दुसरी मूलभूत क्रांती म्हणतात. याला काय म्हणलं जाते? बंगालमधली दुसरी मूलभूत क्रांती म्हणलं जाते. मग पहिली मूलभूत क्रांती बंगालमध्ये कशाला म्हणलं जाते? तर बघा ज्यावेळी प्लाशीची लढाई झाली आणि प्लाशीची लढाई झाल्यानंतर सिराजुद्दौलाला पदावरून काढून मीर जाफरला बसवलं, हे झाली बंगालमधली पहिली मूलभूत क्रांती. आणि ज्यावेळी मीर जाफरला पदावरून काढून मीर कासिमला पदावर बसवलं याला म्हणलं जाते बंगालमधली दुसरी मूलभूत क्रांती. इथपर्यंत तुम्हाला आता समजलं असं. चला पुढे जाऊ. आता नवीन जो आहे तो नवाब बनला कोण?
तो बनला आपल्याला माहीत आहे मीर कासिम. आणि मीर कासिम कोणामुळं बनला? तर मीर कासिम बनला इंग्रज अधिकाऱ्यांमुळे. इंग्रज अधिकाऱ्यांमुळे बनला. तर ज्या इंग्रज अधिकाऱ्यांमुळे हा मीर कासिम नवाब बनला, त्याने मग त्या अधिकाऱ्यांना काय काय दिलं? तर बघा, तर हॉलवेलला यांनी 2,70,000 रुपये दिले, कारण यांच्यामुळे तो नवाब बनला होता. त्याच्यानंतर वेन्सिटार्टला 5 लाख रुपये दिले, कर्नल क्लाडला 2 लाख रुपये दिले, आणि इतर जे काही लोक आहे यांना 70 लाख रुपये दिले, 7 लाख रुपये दिले. तर आपल्या लक्षात आलं, ज्या इंग्रज अधिकाऱ्यामुळे हा मीर कासिम बंगालचा नवाब बनला, त्यांना खुश करण्यासाठी मग कोणते कोणते आहे? तर हॉलवेल आहे, वेन्सिटार्ट आहे आणि कर्नल क्लाड आहे. हॉलवेलला किती लाख दिले? तर 2,70,000 रुपये दिले, त्या काळातले 2,70,000 रुपये. वेन्सिटार्टला 5 लाख रुपये दिले, कर्नल क्लाडला किती दिले? तर 2 लाख रुपये दिले. तर अशा पद्धतीनं काय केलं का या अधिकाऱ्यांना पण खुश केलं, आणि आता आपला राज्यकारभार बघायला सुरुवात करा. आता मीर कासिमनं स्वतःचा राज्यकारभार म्हणजे प्रशासन चालवायला सुरुवात केली. आता त्यांनी कशा पद्धतीनं प्रशासन चालवणं सुरू केलं ते बघा. सगळ्यात पहिलं त्याच्या एक गोष्ट लक्षात आली होती का हे जे मुर्शिदाबाद आहे, हे मुर्शिदाबाद षडयंत्राचं माहेरघर झालं होतं, आणि या मुर्शिदाबादमध्ये इंग्रजांचा हस्तक्षेप होते. म्हणून सगळ्यात पहिले त्याने एक काम केलं का त्याची जी राजधानी आहे ते मुर्शिदाबादवरून बिहारमध्ये, कोणत्या ठिकाणी? बिहारमध्ये एक ठिकाण आहे मुंगेर, या ठिकाणी नेली. तर एक झालं, राजधानी मुर्शिदाबादवरून कुठे नेली? बिहारमध्ये मुंगेर या ठिकाणी. का बरं नेली? तर त्याचं आपल्याला कारण माहीत आहे की मुर्शिदाबाद जे आहे हे षडयंत्राचं माहेरघर होतं, माहेरघर झालं होतं, तिथं खूप षडयंत्र होत होते, आणि त्याच्यानंतर इंग्रजांचा हस्तक्षेप पण त्याच्यामध्ये खूप वाढला होता. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. मीर कासिमनं त्याचं सैन्य संघटन, दुसरं काम कोणतं केलं मग मीर कासिमनं? का त्याचं सैन्य संघटन युरोपियनांसारखं करण्यासाठी, का जसं युरोपियनांचं सैन्य संघटन आहे त्याच पद्धतीनं आपलं सैन्य संघटन पण झालं पाहिजे, याच्यासाठी त्याने एक जर्मन सैनिक होता, ज्याचं नाव होतं जर्मन सैनिक वॉल्टर रिन. वॉल्टर रिन हार्ड याच्या नेतृत्वात आधुनिक आणि प्रशिक्षित सेना तयार करायला सुरुवात केली. या मीर कासिमला असं वाटते का आपलं सैनिक पण कसं असायला पाहिजे? युरोपियनांसारखं असायला पाहिजे. म्हणून जर्मनचा एक सैनिक होता, त्याचं नाव होतं वॉल्टर रिन हार्ड. याच्या नेतृत्वात आधुनिक, मॉडर्न आणि प्रशिक्षित, वेल ट्रेंड अशी सेना तयार करायला पण सुरुवात केली. तिसरं काय केलं यांनी काम? तर याने मुंगेरमध्ये एक आर्मिक अधिकारी गुरगिन खान, आर्मिक अधिकारी होता गुरगिन खान, आणि एक मुस्लिम अधिकारी होता तकी खान. याच्या नेतृत्वात, म्हणजे गुरगिन खान आणि मुस्लिम अधिकारी तकी खान याच्या नेतृत्वात मुंगेरमध्ये तोफा आणि बंदुका बनवण्याचा कारखाना सुरू केला. आणि त्याच्यानंतर नवाबाची आज्ञा न पाळणारे जे काही जमीनदार नेता होते, त्याच्यामध्ये खास होता बिहारचा सुभेदार रामनारायण, आणि याला काय होतं का इंग्रजांचं समर्थन पण होतं. म्हणजे असे काही जमीनदार होते जे नवाबाची आज्ञा ऐकत नव्हते. त्याच्यामध्ये खास कोण होता? तर बिहारचा सुभेदार होता एक रामनारायण, आणि तो या मीर कासिमचा ऐकत नव्हता, कारण त्याला इंग्रजांचा सपोर्ट होता. त्याला खतम करणं म्हणजे पहिलं एक काम केलं त्याने, का त्याला पदावरून काढून टाकलं, नंतर त्याला काय केलं? त्याची हत्या घडवून आणली. तर अशा पद्धतीनं आता त्यानं प्रशासन चालवायला सुरुवात केली. तर लक्षात आलं आपल्याला का मीर कासिम पदावर कसा बसला, त्याने इंग्रजी अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी कोणते कोणते गिफ्ट दिले. त्याच्यानंतर आता त्याने प्रशासन चालवायला सुरुवात केली. तर सगळ्यात पहिले काय केलं की राजधानी मुर्शिदाबादवरून बिहारमधील मुंगेर या ठिकाणी नेली. दुसरं काम काय केलं त्यानं का त्याचं सैन्य संघटन युरोपियनांप्रमाण करण्यासाठी जर्मनीचा जो काही सैनिक होता, ज्याचं नाव होतं वॉल्टर रिन हार्ड, याच्या नेतृत्वात मॉडर्न आणि वेल ट्रेंड सेना तयार करणं सुरू केली. त्याच्यानंतर मुंगेरमध्ये आर्मिक अधिकारी गुरगिन खान आणि मुस्लिम अधिकारी तकी खान याच्या नेतृत्वात बंदुका आणि तोफा बनवायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर आणखी प्रशासन चांगलं झालं पाहिजे याच्यासाठी असे जमीनदार जे मीर कासिमच्या गोष्टी ऐकत नाहीत त्यांना सपाचट करण्याचं काम केलं. म्हणजे असा एक होता जो बिहारचा सुभेदार होता रामनारायण, त्याला इंग्रजांचं समर्थन होतं, आणि हा काय होता का जे जमीनदार होते जे मीर कासिमचं ऐकत नव्हते त्यांचा नेता होता, याला पहिले पदावरून काढून टाकलं आणि नंतर त्याला काय केलं? त्याची हत्या घडवून आणली. तर हे मीर कासिमनं काम केलं.
त्याच्यानंतर आपण आलो की यांनी मग आर्थिक स्थिती, राज्याची आर्थिक स्थिती सुधारवण्यासाठी मग पुढचं काय काम केलं, तर आपल्या लक्षात येईल की यांनी खिजरी कर लावला. आता हा खिजरी कर म्हणजे काय आहे, तर जास्त उत्पन्न जर झालं तर त्याच्यावर जास्त टॅक्स द्यायचा. जुना जो काही कर आहे त्याचा ओल्ड कर जो आहे त्याच्यामध्ये वाढ केली, 3/2 वाढ केली. आणि आणखी पण नवीन प्रकारचे काही कर लावले, उदाहरणार्थ अपबाव कर. ठीक आहे ना. विभेदकारी शुल्क नीती पण त्याने समाप्त केली आहे. तर हे लक्षात घ्या, विभेदकारी शुल्क नीती यांना समाप्त केली होती. तर अशा पद्धतीनं सगळं व्यवस्थित चालू झालं होतं. लक्षात आलं की इंग्रजांच्याबद्दल आपल्याला माहीत झालं का इंग्रजांसोबत त्याचा 17 सप्टेंबर 1760 तह झाला. त्याच्यानुसार काय झालं तर मीर जाफरला पदावून काढलं. त्याच्यानंतर काय झालं तर मीर कासिम पदाराला. त्याच्यानंतर त्यांनी इंग्रज अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी काय काय उपहार दिले, किती किती पैसे वाटले ते समजलं. त्याच्यानंतर आपल्याला काय पाहिलं की त्याच्या राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यानं काय केलं, त्यानं प्रशासन कशा पद्धतीनं चालवणं सुरू केलं. इथपर्यंत सगळं आपल्याला समजलं आहे. आणि आता इथून सगळं व्यवस्थित चालू होतं, पण इंग्रजांमध्ये आणि मीर कासिममध्ये वाद होण्याचे कारण काय झाले. सगळं तर चांगलं चालू होतं आतापर्यंत, पण इंग्रजांमध्ये आणि मीर कासिममध्ये वाद होण्याचं काय कारण होतं, तेच कारण आहे जे मीर जाफरचं झालं. सगळ्यात पहिलं कारण आहे की मीर कासिमला असं वाटते का ईस्ट इंडिया कंपनीला मी नवाब बनण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीला ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या दिल्या. मी नवाब होण्यासाठी इंग्रज अधिकाऱ्यांना ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या दिल्या. आता मी नवाब बनून स्वतंत्र कारभार करायला मोकळा आहे. तर ईस्ट इंडिया कंपनीला असं वाटते की आमच्यामुळं तू नवाब झाला, त्याच्यामुळं आम्ही जसं म्हणतो तसं तू वागायला पाहिजे, आमच्या हितानंच तू वागायला पाहिजे. असं कोणाला वाटते, ईस्ट इंडिया कंपनीला वाटते, इंग्रजांना वाटते. आणि याच गोष्टीमुळे दोघांमध्ये आता वाद होणार आहे. तर त्याचे वादाचे कोणते कोणते कारण आहे ते आपण बघू. बघा कोणते कोणते कारण आहे. त्यातलं एक कारण आहे का मीर कासिम आणि इंग्रजात वाद होण्याचं कारण आहे, त्याच्यात पहिलं कारण आहे का दस्तक व्यापार परवाना पत्राचा गैरवापर. आता हे दस्तक व्यापार परवाना पत्र म्हणजे काय, तर बघा याची स्टोरी सांगतो मी की 1717चा काळ जो होता त्या 1717मध्ये आपला भारताचा जो काही सम्राट होता, मुघल सम्राट जो होता तो होता फर्रुखसियर. आणि या फर्रुखसियरला एक आजार झाला होता ज्याचं नाव आहे काळपुरी. लक्षात आलं. काळ कोणता आहे आपला 1717. त्यावेळी दिल्लीचा बादशाह कोण आहे तर फर्रुखसियर आहे. आणि या फर्रुखसियरला एक आजार झाला, त्या आजाराचं नाव आहे काळपुरी. या काळपुरीच्या आजारावर एका इंग्रज डॉक्टरनं इलाज केला, ज्या डॉक्टरचं नाव आहे डॉक्टर हॅमिल्टन. म्हणजे या काळपुरीवर इलाज कोणी केला, डॉक्टर हॅमिल्टन. आणि या हॅमिल्टननं काळपुरीच्या रोगातून त्याला बरं केलं, म्हणून फर्रुखसियरला त्यांना वार्षिक 3000 रुपये द्यायचे आहे. कोणाला, ईस्ट इंडिया कंपनीला. म्हणून हे 3000 देण्याच्या बदल्यामध्ये फर्रुखसियरने काम केलं का कंपनीला बंगालमध्ये आयात आणि निर्यातीत टॅक्स वसुली म्हणजे याच्यातून सूट मिळाली पाहिजे, याच्यासाठी एक दस्तक परवाना पत्र दिलं, एक लायसन्स दिलं. दस्तक परवाना पत्र. दस्तक म्हणजे असं दरवाजामध्ये जे होतं आपण टकटक करतो त्याला म्हणलं ते दस्तक, आणि परवाना म्हणजे होते लायसन. तर बघा, तर हे जे काही दस्तक परवाना पत्र आहे हे दिलं. कशासाठी दिलं तर बंगालमधून जे आयात आणि निर्यात होते त्याच्यामध्ये टॅक्समध्ये सूट मिळावी याच्यासाठी. आता बघा की समजा हा बंगालचा प्रांत आहे आणि हा अवधचा प्रांत आहे, असं लक्षात घ्या का हा बंगालचा प्रांत आहे आणि हा अवधचा प्रांत आहे. हे इंग्रज लोक आहे, म्हणजे आपण यांना म्हणू इंग्रज. हा पण इंग्रज आणि हे आपले भारतीय व्यापारी. म्हणजे बघा, बंगालमधून ज्या वेळेस अवधमध्ये माल जायचा आहे तर हा एक मधात नवाबाचा टॅक्स वसूल करणारा व्यक्ती आहे. हा काय घेणार, बंगालमधून अवधमध्ये जाताना हा बॉर्डरवर बसलेला आहे. हा काय म्हणणार इंग्रजांना का तुमचा माल बंगालच्या बाहेर चालला तर मला टॅक्स द्या. लक्षात आलं. इंग्रजांचा माल बंगालमध्ये येत आहे तर हा म्हणणार का येण्याचा पण टॅक्स द्या. लक्षात आलं. म्हणजे बंगालमधून बाहेर माल जात आहे त्याचाही टॅक्स द्यावा लागन, आणि बंगालच्या बाहेरून बंगालमध्ये माल येत आहे त्याचाही तुम्हाला काय द्यावा लागन, टॅक्स द्यावा लागन. पण आता काय केलं का हा जो फर्रुखसियर आहे आपला बादशाह, यांनी यांना एक लायसन्स दिलं होतं. तर हे लायसन्स दाखवायचे की बघा आमच्याजवळ काय आहे का, ह्या फर्रुखसियर सम्राटाचं एक यांनी आम्हाला लायसन्स दिलं की आम्हाला कुठल्याही प्रकारचा टॅक्स लागणार नाही. मग काय करायचे का, हेवाला याला लायसन्स दाखवायचे, मग यांना कुठल्याही प्रकारचा टॅक्स पडायचा नाही. आणि बाहेरून माल आला
तरी दाखवायचं काय आहे, आमच्याजवळ लायसन आहे, आम्ही कुठल्याही प्रकारे टॅक्स देणार नाही. तर ठीक आहे, यांच्यापर्यंत ठीक होतं. हे फक्त स्पेशल ट्रीटमेंट कोणाला होती, इंग्रजांनाच होती. आता हे भारतीय व्यापारी आहे, आता हे आपला माल घेऊन जाते तर यांना टॅक्स द्यावा लागते. बाहेरून माल आणत आहे तर यांना टॅक्स द्यावा लागते याला. यांच्याजवळ लायसन नाही. मग आता हे इंग्रज अधिकारी काय करते, तर हे इंग्रज अधिकारी समजा याला जर 1000 रुपये टॅक्स पडत असन, याला जर 1000 रुपये टॅक्स पडत असन तर हे इंग्रज अधिकारी काय करते का यांना हे 500 रुपयात लायसन्स देऊन देते की एक काम करा, तुम्ही असं सांगा का हा माल जो येऊन राहिला बंगालमध्ये हा इंग्रजांचाच आहे आणि बंगालमधून जाणारा माल आहे हा कोणाचा आहे, इंग्रजांचाच आहे आणि हे यांच्याकडून 500 रुपये कमवत होते. अशा पद्धतीनं काय करून राहिले होते हे का हे जे काही परवाना पत्र आहे, हे जे काही दस्तक व्यापार परवाना पत्र आहे याचा गैरवापर करून राहिले होते. आणि याचं नुकसान कोणाला होऊन राहिलं होतं, तर बंगालच्या नवाबाला. आणि बंगालचा नवाब कोण आहे, तर मीर कासिम आहे. आता या बंगालचा नवाब मीर कासिमला कसं होते का कंपनीकडूनही नुकसान होऊन राहिलं, कारण कंपनीकडून टॅक्स भेटत नाही. आणि भारतीय व्यापारी काय करते का हा माल कंपनीचाच आहे असं दाखवते, त्याच्यामुळं त्यांना म्हणजे इथंही त्याचा टॅक्स बुडले जाते. म्हणून नवाबाला कसं नुकसान होऊन राहिलं होतं, दुहेरी नुकसान होऊन राहिलं होतं. इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीकडून पण त्याला टॅक्स भेटत नाही आणि भारतीय व्यापाऱ्यांकडून पण भेटत नाही, म्हणून त्याला दुहेरी नुकसान होऊन राहिलं होतं. लक्षात आलं. आणि कमाई कोणाची होऊन राहिली होती, तर ईस्ट इंडिया कंपनीची. हे एक कारण आहे नवाबामध्ये आणि याच्यामध्ये वाद होण्याचं, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीमध्ये आणि नवाबामध्ये वाद होण्याचं एक कारण आहे, तर ते आहे दस्तक व्यापार परवाना पत्राचा गैरवापर. हे एक लक्षात आलं तुम्हाला. त्याच्यानंतर दुसरं कोणतं कारण आहे, तर दुसरं एक कारण आहे का जर व्यापारी क्षेत्रात काही तंटा निर्माण झाला तर त्याचा निकाल देण्याचा अधिकार फक्त इंग्रजांनाच राहील. हे एक अट होती. या अटीला मीर जाफरचा विरोध होता. जर व्यापारी क्षेत्रामध्ये बंगालचा नवाब कोण आहे, तर मीर कासिम. बंगालचा नवाब मीर कासिम आहे. मीर कासिमच्या राज्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनी तिथं व्यापार करते. मग जर व्यापारी क्षेत्रामध्ये जर काही तंटा निर्माण झाला भारतीय व्यापाऱ्यासोबत आणि इंग्रज यांचा जर समजा आपापसात काही जर भांडण झालं व्यापाराच्या बाबतीमध्ये, तर न्याय देण्याचा अधिकार कोणाला असायला पाहिजे, तर न्याय देण्याचा अधिकार असायला पाहिजे मीर कासिमजवळ, कारण तो बंगालचा नवाब आहे. पण जर व्यापारी क्षेत्रामध्ये काही तंटा निर्माण झाला तर त्याचा निकाल देण्याचा अधिकार फक्त कोणाला देण्यात आला, ईस्ट इंडिया कंपनीला. या गोष्टीचा मीर जाफरचा विरोध होता. हे झाली दुसरी गोष्ट, ईस्ट इंडिया कंपनीमध्ये आणि मीर कासिममध्ये वाद होण्याचं. आता तिसरं कारण आपण पाहू. तिसरं कारण असं आहे का कंपनीचे अधिकारी हा जो काही मीर कासिमनं त्यांना जे काही अधिकार दिला होता आणि मीर कासिम त्यांचा जो काही मित्र बनला होता, त्या अधिकाराचा त्या जो काही पॉलिटिकल पॉवर आहे त्या पॉलिटिकल पॉवरचा गैरवापर करत होते. जे काही भारतीय व्यापारी आहे त्या भारतीय व्यापाऱ्यांना धाकदपट करून त्यांच्याकडून कमी किमतीत माल विकत घ्यायचे. म्हणजे जर 100 रुपयाची वस्तू असन, त्याची मूळ भावच 100 रुपये असन, तर त्या व्यापाऱ्याला धाकदपट करून त्याच्याकडून 25 रुपयालाच मिळवायची. अशा पद्धतीनं काय करायला लागले होते इंग्रज लोक, अन्याय अत्याचार करायला लागले होते. आणि या गोष्टीमुळं नवाबाला वार्षिक 25 लाख रुपयाचा तोटा होऊन राहिला होता. म्हणजे जो टॅक्स कलेक्शन व्हायचा त्याच्यामध्ये पण काय होऊन राहिला का या नवाबाला 25 लाख रुपयाचं नुकसान. दस्तक व्यापार परवाना पत्र याचा गैरवापर, त्याच्यामुळे नवाबाला नुकसान. आणि नवाबाजवळ जर पैसाच राहणार नाही तर तो प्रशासन चांगल्या पद्धतीनं कसा करणार, हा नवाबाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे यांचा जो काही वाद आहे हा विकोपाला चालला. इंग्रजांचा खूप मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप वाढून राहिला. याच्यासाठी आता या नवाबानं काम केलं का, नवाबानं काय केलं की जो काही इंग्रज गव्हर्नर आहे त्याला पत्र लिहिलं आणि त्याला सांगितलं की बघा काय पत्र लिहिलं त्याने, इंग्रज गव्हर्नरला पत्र लिहिलं की सांगितलं का कंपनीचे जे कर्मचारी आहे त्यांची तक्रार केली आणि त्यांनी सांगितलं का बघा की हे जे आपले लोक आहे संपूर्ण राज्यात गोंधळ पसरवतात, लुटतात, माझ्या अधिकाऱ्यांचा अपमान करून त्यांना शारीरिक यातना देतात. प्रत्येक गावात, परगण्यात, व्यापारी केंद्रात तुमची माणसे मीठ, सुपारी, तांदूळ विकत घेतात आणि पावपट किंमत देतात. अशा प्रकारे मला वार्षिक 25 लाख रुपयाचं नुकसान होत आहे, अशी तक्रार केली. कोणी तक्रार केली? मीर कासिमनं गव्हर्नरला तक्रार केली. आता याच्यावर काय ॲक्शन झाली?
तर हा जो काही वाढता तणाव होता की 25 लाख रुपयाचं नुकसान आणि नवाब आपल्या हातून निघून जाईल अशी जी काही इंग्रजांना भीती होती, याच्यातून मार्ग काढण्यासाठी म्हणजे ह्या तणावातून, ह्या जो काही वाढता तणाव आहे, या वाढत्या तणावातून मार्ग काढण्यासाठी 1762मध्ये 2 वर्षांनाच, लगेच 2 वर्षांनाच 1760ला तह झाला, नवाब बनला. 1762मध्ये गव्हर्नर वेन्सिटाट, म्हणजे कुणाला पत्र लिहिलं होतं त्यांना, तर गव्हर्नर वेन्सिटाटलाच पत्र लिहिलं होतं. वॉरेन हेस्टिज आणि कॉन्सिलचा एक सदस्य हे तिघही जण मुंगेरला मीर कासिमची भेट घ्यायला गेले आणि त्यांच्यात एक समझोता झाला. त्या समझोत्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, समझोत्यामध्ये तर एक सांगितलं का ठीक आहे की ईस्ट इंडिया कंपनी 9% टॅक्स देईल, 9% टॅक्स देईल. ईस्ट इंडिया कंपनी पण काय देईन, तुम्हाला 9% टॅक्स देईन आणि 9% टॅक्स दिल्यानंतर जर व्यापारी क्षेत्रामध्ये काही तंटा झाला तर त्याचा निकाल देण्याचा अधिकार पण नवाबाकडे राहील. एक समझोता झाला. हे आले, भेट घेतली, त्याच्यामध्ये त्यांच्या मीटिंगमध्ये ठीक आहे यांनी तात्पुरतं मान्य केलं. कोणी कोणी मान्य केलं तर तुम्हाला माहीत आहे, गव्हर्नर वेन्सिटाट, वॉरेन हेस्टिज आणि कॉन्सिलचा एक सदस्य यांनी याच्या अटी मान्य केल्या. आणि हे अटी घेऊन आले कुठं होते, मुंगेरला. तर मुंगेरवरून कुठं जाईन, हे कलकत्ता कॉन्सिलला जाईन. पण जेव्हा हे कलकत्ता कॉन्सिलला गेले आणि यांनी सांगितलं की आम्ही याच्यासोबत मिर्झाफरसोबत तह केला आणि मीर कासिमसोबत तह केला आणि त्याच्यामुळं काय झालं का आम्ही त्यांना ह्या गोष्टी दिल्या. पण हे जे कलकत्ता कॉन्सिलला जेव्हा परत गेले तर कलकत्ता कॉन्सिलने फेटाळून लावलं. त्यांनी सांगितलं का 9% वगैरे काही टॅक्स द्यायचा नाही, 2.5% टॅक्स द्यायचा आणि व्यापारी तंट्यावर जर काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर त्याचा निकाल पण इंग्रजाकडे जाईल. म्हणजे वेन्सिटाट, वॉरेन हेस्टिजनं, कॉन्सिलचा एक सदस्य कोणाला भेटायला आले अगोदर, मीर कासिमला, तर आपल्याला माहीत आहे कुठं, मुंगेरला भेटायला आले. मुंगेरमध्ये यांची चर्चा झाली. त्याच्यामध्ये इंग्रजांनी कबूल केलं की आम्ही तुम्हाला 9% टॅक्स देऊ. जर व्यापारी क्षेत्रामध्ये काही तंटा निर्माण झाला तर त्याचा निकाल पण तूच लाव, पण भांडण करायचं नाही, आपण दोघेजणं मिळून राहू. पण हे ज्यावेळे कलकत्ता कॉन्सिलने रिटर्न गेल्याने त्यांनी सांगितलं का आम्ही असे काही फैसले मंजूर केले आहे. कलकत्ता कॉन्सिलनं ते फेटाळले. त्यांनी सांगितलं 9% टॅक्स द्यायचा नाही, 2.5% असं म्हणजे 2.5%च टॅक्स द्यायचा आणि व्यापारी क्षेत्रात जर काही तंटा निर्माण झाला तर त्याच्यावर न्याय देण्याचा अधिकार पण इंग्रजांकडेच राहील. ते फेटाळून लावलं. तुम्ही जो काही अगोदर जो करार केला तो मान्य नाही असं सांगितलं कोणं, कलकत्ता कॉन्सिलनं. आणि याच्यावर चिडला कोण, आपला मीर कासिम चिडला आणि याने एक काम केलं का व्यापारी सगळ्याच जणांची जकात किंवा टॅक्स रद्द केले. मग आता एक काम केलं का ठीक आहे, तुम्हाला स्पेशल ट्रीटमेंट आहे ना, तुम्हाला मी चांगलं वागवून राहिलो तर तुम्हाला ते पसंत पडत नाही, मग ठीक आहे, मग तुम्हाला टॅक्स नाही ना, 2.5% टॅक्स पाहिजे ना, तर मग कोणालाच टॅक्स नाही, तुम्ही नका देऊन आणि दुसरे कोणी देणार नाही, अशा पद्धतीने केलं. मग काय केलं काय ना, अंतर्गत व्यापारातील सर्वांचेच कर रद्द केले. आता रद्द केले म्हणजे काय झालं, आता त्याच्यामुळं असं झालं का ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी आणि भारतीय व्यापारी दोघंही एकाच स्तरावर आले. म्हणजे आता ईस्ट इंडिया कंपनी जर 100 रुपयाची वस्तू विकत असेल तर भारतीय व्यापारी 100 रुपयाचीच वस्तू विकत. हे आता ईस्ट इंडिया कंपनीला पटलं नाही आणि म्हणून आता ईस्ट इंडिया कंपनीला काय करायचं आहे की आता याला पदावरून काढायचं आहे. कोणाला पदावरून काढायचं आहे, मीर कासिमला पदावरून काढायचं आहे. काय कारण आहे तर यांनी काय केलं का अंतर्गत व्यापारातील जे काही कर आहे ते सगळ्यांना सारखेच केले आणि त्याच्यामुळे इंग्रज आणि भारतीय व्यापारी एका स्तरावर आले. हे ईस्ट इंडिया कंपनीला मान्य नव्हतं. त्याला लक्षात आलं का आता हा जो मीर कासिम आहे आता आपल्या हाताच्या बाहेर गेलेला आहे आणि आता याला पदावरून काढणं गरजेचं आहे. बरं, आता तुमच्या एक थोडी गोष्ट लक्षात येईल की ईस्ट इंडिया कंपनी वारंवार एक नवाब गेला का दुसऱ्या नवाबाला बसवते, दुसरा नवाब गेला का तिसऱ्या नवाबाला बसवते. याचं काय कारण आहे तर बघा, ज्यावेळी सिराजुद्दौला पदावर होता त्याला पदावरून काढण्यासाठी मिर्झाफरनी ईस्ट इंडिया कंपनीला भरपूर मोठ्या प्रमाणात पैसा दिला. रॉबर्ट क्लाईव्हला मोठ्या प्रमाणामध्ये पैसा दिला, बरोबर आहे. त्याच पद्धतीने मीर जाफरला पदावरून काढण्यासाठी मीर कासिमनं पण 2.5 लाख रुपये, 5 लाख रुपये, 2 लाख रुपये काय दिले त्या अधिकाऱ्यांना हे दिले. तर या म्हणजे एका नवाबाला काढून दुसऱ्या नवाबाला पदावर बसवण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीला काय भेटत होता, त्याला तर सवलती मिळतच होत्या, पण जे काही अधिकारी होते त्यांनाही मोठ्या प्रमाणात पैसा मिळत होता आणि त्याच्यामुळं काय करत होते का याला पदावरून काढण्याचं ठरवत होते हे अधिकारी. हे एक कारण होतं त्याच्यामध्ये.
लक्षात आलं का? आता काय झालं का याला पदावरून काढण्यासाठी काय पाहिजे होतं? कारण पाहिजे. कारण आता त्यांना लक्षात आलं का आता आपल्या मीर कासिमला पदावर ठेवायचं नाही. आता मीर कासिमला जर पदावर ठेवायचं नाही तर मीर कासिमसोबत युद्ध करण्याचं काहीतरी कारण पाहिजे. मग आता मीर कासिम स्वतः युद्धाला आला तर बरं, नाहीतर मग आपणच युद्धाला सुरुवात करायची. काहीतरी भांडण करण्यासाठी कारण पाहिजे. असं काय, ज्याला भांडण करायचं तो भांडण करते. मग आता बस याला भांडण करण्याचं काहीतरी कारण पाहिजे. मग बघा कारण काय आहे. तर बक्सरच्या लढाईचं एक तत्कालीन कारण आहे ते बघा की त्या काळामध्ये अफीम आणि सोरा याच्या व्यापारावर इंग्रजांचा एकाधिकार होता. म्हणजे तो व्यापार फक्त इंग्रजच करू शकत होते, अफीम आणि सोऱ्याचा. आता गोष्ट अशी झाली की नवाबाचं खाजगी काम आहे आणि त्या खाजगी कामासाठी एक आर्मी अधिकारी आहे, त्याने काय केलं का सोरा विकत घेतला. म्हणजे नवाबाच्या खाजगी कामासाठी एक आर्मिक अधिकारी आहे, त्यानं काय घेतला? सोरा विकत घेतला. आता हे गोष्ट पडली इंग्रजांना माहीत की यार सोरा आणि अफीमच्या व्यापारावर आमचा एक अधिकार आहे. हा कोणता व्यक्ती आहे का ज्यानं सोरा विकत घेतला? तर तो सोरा विकत घेतला आर्मिक अधिकाऱ्यानं. कोणासाठी घेतला? तर तो घेतला नवाबासाठी. आता नवाबासाठी तुम्हाला माहीत आहे का नवाबासाठी घेतला? तरीही त्याची जे इची पटनाची जी कोठी आहे त्याच्यावर काय केलं त्यांनी? पटनाच्या कोठीची तलाशी घेतली की किती प्रमाणामध्ये या कोठीमध्ये यांनी सोरा विकत घेतला आणि ठेवला म्हणून. ठीक आहे. सोबतच काय केलं की इंग्रजा म्हणजे आमचा एकाधिकार आहे आणि आमचा एकाधिकार आहे तरीही तू काय घेतला? सोरा विकत घेतला. म्हणून नवाबाच्या विरुद्धच काय केलं का एलिस नावाचा जो काही एक इंग्रज अधिकारी आहे त्या एलिसनं पटनावर आक्रमण केलं. म्हणजे पटनामध्ये जे काही याची कोठी आहे पटनाच्या कोठीवर एलिसनं काय केलं? आक्रमण केलं. आणि याने जे आक्रमण केलं त्याच्यामुळे आपला जो हा मीर कासिम आहे याचा आत्मसन्मान दुखावला. म्हणजे आता हा भांडण करायला तयार होईल. काय कारण झालं तर तुमच्या लक्षात आलं की सगळ्यात पहिलं एक कारण आहे की अफीम आणि सोरा याच्या व्यापारावर कोणाचा एकाधिकार होता? तर तो फक्त इंग्रजांचा अधिकार होता. एका आर्मिक अधिकाऱ्याने कशासाठी? नवाबाच्या खाजगी कामासाठी काय घेतला? सोरा विकत घेतला. हे पडलं इंग्रजांना माहीत, म्हणून त्या आर्मिक अधिकाऱ्याला पकडलं. कुठं ठेवला सोरा? तर माहीत पडलं नवाबाच्या कोठीवर ठेवलं. तर नवाबाच्या कोठीची चौकशी झाली, तिथं जाऊन चेकिंग केली यांनी. त्याच्यानंतर मग काय झालं तर एका एलिसच्या नेतृत्वात पटनावर आक्रमण केलं का तू कशाला सोरा विकत घेतला? ही इतकी म्हणजे त्यांनी काय केली? बेईमानी केली. आणि त्याच्यामुळं आत्मसन्मान दुखावला नवाबाचा. आता नवाबाचा आत्मसन्मान जर दुखावला तर नवाब आता त्याचं प्रत्युत्तर देईन. म्हणून त्यावेळेस समरू नावाचा एक अधिकारी आहे. तर समरू कोण आहे? तर जर्मनीचा होता. त्या काळामध्ये युरोपामध्ये जर्मनीचं आणि इंग्रजांचं युद्ध सुरू होतं. तर या समरूनं सांगितलं का जे होईल ते पाहिलं जाईल. आता इंग्रजांसोबत आपण 2-2 हात करू. आणि या समरूच्या सांगण्यावरून मीर कासिमनं पटनावर आक्रमण केलं. आणि हा पटनामध्ये जो एलिस होता ना, एलिस आणि त्याचे सैनिक यांच्यासोबत पटना हत्याकांड झाला. आणि त्याच्यामध्ये ह्या जो एलिस आहे ज्यानं आक्रमण केलं होतं तो आणि त्याचे सैनिक यांची हत्या झाली. आणि त्याच्यानंतर इंग्रजांना कारण भेटलं आणि इंग्रजांनी काय केलं तर मीर कासिमवर हल्ला केला. त्याच्यातून 3-4 ठिकाणी लढाई झाल्या. एक कटवाची लढाई झाली, एक गिरियाची लढाई झाली, एक उदनाची लढाई झाली. या 3 ठिकाणी इंग्रजांनी काय केलं की मीर कासिमला पराजित केलं. आणि तिथं पराजित झाल्यानंतर मीर कासिम अवधला पळाला आणि तिथं त्याने नवीन योजना तयार केली. आणि त्याच योजनेतून जे तयार झालं ते झालं बक्सारचं युद्ध. आता हा कुठं गेला तर अवधला गेला. म्हणून आता पुन्हा यांनी नवाबावर पदावर ज्याला बसवलं तो नवाब पदावर बसवलेला आहे आपला मीर जाफर. म्हणजे मीर जाफर पुन्हा एकदा नवाब झाला. तर आता आपल्याला पाहायचं आहे का बक्सारची लढाई कशी झाली. लक्षात आली? तर आपल्या लक्षात आलं का मीर कासिम कशा पद्धतीनं मीर कासिमसोबत लढाईचं कारण झालं, कशा पद्धतीनं आता मीर कासिम बक्सारच्या लढाईमध्ये जाणार आहे.